नमस्कार मंडळी, आजच्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी सिंहगड रोडला वडगाव बुद्रुक या भागामध्ये आलेलो आहे। आणि जर तुम्ही सिंहगड रोड या भागामध्ये 1 and 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर आजचा प्रोजेक्ट आणि आजचा व्हिडिओ दोन्ही तुमच्या खूप कामाचे होणार आहे। तुम्ही जर नोटीस केलं असेल तर सिंहगड रोडला 1 BHK आता कुणी नवीन बनवत नाही आहे, त्यामुळे ज्यांना 1 BHK घ्यायचं आहे त्यांना खूप अडचण होते। पण आजच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 1 BHK पण घेता येणार आहे, 2 BHK पण घेता येणार आहे। रेट पण अट्रॅक्टिव्ह आहे, लोकेशन पण चांगलं आहे आणि बँकिंगच्या ज्या ऑफर इथं तुम्हाला मिळणार आहेत त्या तुम्हाला इतर प्रोजेक्टमध्ये कुठंच मिळणार नाही। सो तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सिंहगड रोडला 1 and 2 BHK फ्लॅट घेण्याचं स्वप्न तुमचं निश्चित पूर्ण होईल। तर चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। फर्स्ट होम घेताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं आणि या गोष्टीशी मी सुद्धा सहमत आहे, कारण तुम्हाला रोज तिथं राहायचं पण असतं, अपडाऊन पण करायचं असतं। आता हा जो प्रोजेक्ट आहे तो सिंहगड कॉलेज कॅम्पस या परिसरामध्ये आहे। आता ह्या सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरामध्ये जेवढ्या बिल्डिंग आहेत त्यांना एक चांगली गोष्ट काय की त्यांना 2 कनेक्टिव्हिटी मिळतात। म्हणजे तुम्ही राईट साईडला गेलात तर कात्रज बायपासला जाता येतं, लेफ्ट साईडला गेलात तर सिंहगड रोडला जाता येतं। या भागातले जे टॉपचे 10 शाळा कॉलेजेस आहेत ते सुद्धा ह्याच भागात आहेत। म्हणजे 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला सगळ्या टॉपच्या शाळा कॉलेजेस बघायला भेटतील। आणि आजकाल काय होते, लोक जिथेही फ्लॅट घेतात तिथून डीमार्टचं अंतर पण मोजतात। तर ह्या लोकेशनपासून 2 डीमार्ट तुम्हाला बघायला भेटतील। एक कात्रज बायपासला आहे जे 2.5 किलोमीटरवर आहे, दुसरं अभिरुची मॉलमध्ये आहे सिंहगड रोडला, ते 3.5 किलोमीटरवर आहे। बाकी लोकेशन सांगायचं झालं तर सिंहगड रोड 4.2 किलोमीटरवर आहे, नवले ब्रिज 4.6 किलोमीटरवर आहे। म्हणजे पुणे बेंगलोर हायवे जो नवले ब्रिजवरनं जातो तो पण 4.6 किलोमीटरवर आहे। आता पुणे बेंगलोर हायवेचा उल्लेख मी जाणून बुजून करतोय की जे पश्चिम महाराष्ट्रातून येणारे लोक आहेत, म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, त्यानंतर वाई असेल, त्या भागातले लोक जर पुण्यात शिफ्ट होत असेल तर त्यांच्यासाठी हे लोकेशन जे आहे ते राहण्यासाठी अतिशय उत्तम असं लोकेशन आहे। त्याच्यानंतर जे बाकी नियर बाय लोकेशन्स आहेत, म्हणजे जसं मॉल, एंटरटेनमेंट असेल, हॉस्पिटल असतील, स्टोअर्स असतील, रेस्टॉरंट असतील, मंदिर असतील, त्या व्यतिरिक्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील, हे सगळं मी स्क्रीनवर टाकतो। तुम्ही व्हिडिओला थांबून हे सगळे लोकेशन बघून घ्या, म्हणजे तुम्हाला या एरियाचा अंदाज येईल। आणि जेव्हा कधी तुम्ही साईड व्हिजिटचा प्लॅन कराल त्यावेळेस स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला हा प्रोजेक्ट तर दाखवेलच, पण ह्या प्रोजेक्टला लागून अजून जेवढे प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी मदत करतील। आणि डिस्क्रिप्शनमध्ये ह्याच्या आधी ह्या भागात जेवढे व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत त्याचीसुद्धा मी लिंक टाकतोय, तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला सिंहगड रोड असेल किंवा नवले ब्रिज असेल, कात्रज बायपास असेल, ह्या भागामध्ये घर घेणं सोपं होईल। बाकी सिंहगड रोडला जर घर घेणं तुम्ही विचार करत असाल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी खरंच बेस्ट आहे, कारण जर सिंहगड रोडच्या फ्लॅटची जर तुम्ही आता प्राइसिंग पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की जमीन आसमानचा फरक तुम्हाला बघायला भेटेल 4 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर। आणि हा जो परिसर आहे हा वडगाव बुद्रुकचा परिसर आहे आणि राईट साईड जी आहे ती आंबेगाव बुद्रुकची आहे, दोन्हीच्या हद्दीवर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। सो प्रोजेक्टचं लोकेशन उत्तम पण आहे आणि उत्तम असायचं अजून एक कारण सांगतो की इथली जी ग्रीनरी आहे ती थोडीशी सिंहगड रोडपेक्षा जास्त आहे, कारण सिंहगड रोड हा जो भाग आहे, पहिलं जी लोक खूप वर्षापासून सिंहगड रोडला राहतात त्यांना माहिती आहे की सिंहगड रोडला दुथर्बा वडाची झाडं होती, वरच्या साईडला सिंहगड कॉलेज होतं आणि मोठ्या प्रमाणात ह्या भागात जंगल होतं। आता शहरीकरण जसं वाढलं, मोठ्या प्रमाणात जसं कन्स्ट्रक्शन झालं, तशी झाडं कमी कमी होत गेली, तरीसुद्धा हा प्रोजेक्ट ज्या लोकेशनला आहे तिथं अजूनही ग्रीनरी मेंटेन आहे आणि त्यामुळे राहण्यासाठी उत्तम असं हे ठिकाण आहे। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ, म्हणजे या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। तत्पूर्वी मी तुम्हाला 2 ऑपॉर्च्युनिटी इथं शेअर करणार आहे। आता काय होतं, जेव्हा तुम्ही घर घेताना तर 20 ते 30 वर्षाचं लोन तुम्हाला घ्यावं लागतं, म्हणजे पुढचे 20 ते 30 वर्ष तुम्ही एका लोनच्या ट्रॅपमध्ये अडकलेले असता। एक EMI जरी इकडे तिकडे झाला तरीसुद्धा तुमच्यावर घरावर जप्ती येण्यासारखे प्रकार होऊ शकतात। अनेक प्रॉपर्टी माझ्याकडे रिसेलला येतात, तर त्याचे मेन कारणं तर हीच असतात की EMI जे ते नियमित नसल्यामुळे नाईलाजाने लोकांना घर विकावं लागतं। अतिशय दुःखद अशी गोष्ट असते, पण मार्केटच्या हिशोबाने आपल्याला जावं लागतं आणि त्या लोकांना सोल्युशन म्हणून ते रिसेलचे फ्लॅट विकून द्यावं लागतात। आता अशी गोष्ट जर तुमच्यासोबत व्हायची नसेल तर तुम्ही एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका। आता तुम्ही म्हणाल की एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका म्हणजे काय, आम्ही 2-3 कामं करायची का? तर असं मुळीच नाही आहे। आता मिडल क्लास लोक ही मिडल क्लासच राहतात किंवा गरीब होतात आणि श्रीमंत लोक अजून श्रीमंत होतात। त्याचं बेसिक कारण काय असतं, ही जर श्रीमंत लोक जी असतात ती स्वतःच्या पैशाला कामाला लावतात आणि मिडल क्लास लोक जी आहेत ती पैशासाठी काम करतात। तर तुम्ही जर तुमच्या पैशाला लावून चांगले रिटर्न घेऊ इच्छित असाल तर माझ्याकडे 2 ऑपॉर्च्युनिटी आहेत, 2 अशा चांगल्या कंपन्या ज्या अनेक वर्षापासून मार्केटला रिटर्न देतात, ते चांगला परफॉर्मन्स आहे। एक इंडस्ट्री आहे गोल्डची आणि एक आहे रिअल इस्टेटची। तुम्ही जर रिअल इस्टेट आणि गोल्डमध्ये 1 लाखापासून पुढं जर इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर तुम्हाला विथ सिक्युरिटी महिन्याचे
3 ते 5% रिटर्न निश्चित मिळतील आणि अशा अनेक कंपन्यांमध्ये आमची सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. त्यातल्या 2 ज्या कंपन्या आहेत त्या अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स करतात आहे. सो तुम्ही 1 लाखाच्या पुढची अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता आणि सिक्युअरली रिटर्नसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे ह्या जगातल्या सगळ्यात चांगल्या जर इन्व्हेस्टमेंट कुठल्या असतील, तुम्ही कुठल्याही दिग्गज माणसाला विचारा तर तो तुम्हाला एकतर सोनं सांगेल किंवा रिअल इस्टेट सांगेल, कारण ह्या दोन्ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला डोळ्याने दिसतात. बाकी जेवढ्या इन्व्हेस्टमेंट आहेत ते इनविजिबल असतात, पण ह्या 2 इन्व्हेस्टमेंट तुम्हाला डोळ्याने दिसतात. सो तुम्ही गोल्डमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून जर रिटर्न घेऊ इच्छित असाल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आम्ही तुम्हाला सोल्युशन देऊ आणि तुम्हाला तुमचा जो EMI महिन्याचा तो काढण्यासाठी निश्चित याची मदत होईल. आणि हे जे EMIचा ट्रॅप आहे जो पुढच्या 20-30 वर्षाचा राहणार आहे तो लवकरात लवकर तुमचा क्लिअर होईल. सो नक्की कॉल करा. तर चला आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे परत येऊया. हे प्रोजेक्टचं मॉडेल इथं बनवून ठेवण्यात आलेलं आहे. जेव्हा पण तुम्ही साईड व्हिजिटला याल तेव्हा तुम्ही सुद्धा हे मॉडेल इथे बघू शकता. टोटल 1.25 एकरचं हे लँड पार्सल आहे, त्याच्यामध्ये 3 बिल्डिंग असणार आहे. ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते ही B बिल्डिंग आहे, इथे ही A बिल्डिंग आहे आणि इथं हे जे फ्युचर डेव्हलपमेंट दिले ते इथं C बिल्डिंग येणार आहेत. आता B बिल्डिंगमध्ये जे विक्री आहे ती चालू आहे. तुम्ही इथे 1 and 2 BHK फ्लॅट घेऊ शकणार आहात. टोटल 319 फ्लॅटचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आता विक्री चालू आहे त्याच्यामध्ये 119 फ्लॅट आहे. 3 फ्लोअर जे आहे म्हणजे बेसमेंटला कार पार्किंगचे सोडण्यात आले, त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअरला पण कार पार्किंग आहे आणि वर 12 मजल्याची पूर्ण बिल्डिंग आहे. एका फ्लोअरला टोटल 10 फ्लॅट इथं असणार आहे. 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस असणार आहेत. आता जी खाली लॉबी आहे त्या लॉबीला इथं कार्ड ॲक्सेस असणार आहे. ज्यांचे फ्लॅट आहे त्यांच्याकडे कार्ड देण्यात येणार आहे. तुम्ही तो कार्डला ॲक्सेस करूनच बिल्डिंगमध्ये जाऊ शकणार आहात. त्या व्यतिरिक्त जे ॲम्युनिटीज आहेत तिथं पण कार्ड ॲक्सेसच असणार आहे. सो बाहेरचे कुठले जे लोक आहेत अनोळखी लोक ते इथं ह्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये आणि बिल्डिंगमध्ये येऊ शकणार नाही. बिल्डिंगच्या बाहेर हा जो रोड दिसतोय तुम्हाला हा 9 मीटरचा रोड आहे आणि हा जो रोड दिसतोय हा बाहेर येणारा तो 12 मीटरचा रोड आहे. या साईडला ऑलरेडी एक 4 ते 5 बिल्डिंगचं पोझिशन झालेलं आहे. त्यातल्या 3 बिल्डिंग जे आहेत ते सेम डेव्हलपरचे आहेत, ज्याच्यामध्ये 301 लोक ऑलरेडी इथे राहतात आहे. या बिल्डिंगची अजून एक खासियत काय की ह्या रोडची ही शेवटची बिल्डिंग आहे, त्यामुळे जी इतर रहदारी आहे वाहतूक आहे ती आतल्या साईडला येत नाही. जे राहणारे लोक आहेत तेच इथे येतात. ह्या बिल्डिंगच्या बाजूला इथं अजून एक सोसायटी आहे जी दुसऱ्या डेव्हलपरची आहे आणि पुढच्या साईडला 4 रो हाऊस आहेत जे सेम डेव्हलपरचे आहेत आणि ह्या साईडला 3 बिल्डिंग आहेत जिथे ऑलरेडी पोझिशन झालेलं आहे. आता जर तुम्हाला मला गेट सांगायचं झाले तर 2 गेट आहेत. एक इन गेट आहे, एक आउट गेट आहे. बिल्डिंगच्या 4ही साईडनी ड्राईव्हवे सोडण्यात आलेला आहे जो की 6-6 मीटरचा असणार आहे. 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज इथं देण्यात आले. 10 ॲम्युनिटीज खाली असणार आहे आणि 10 ॲम्युनिटीज वर टेरेसवर असणार आहे. आता ह्या 10 ॲम्युनिटीजमध्ये क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, त्याच्यानंतर चिल्ड्रन प्ले एरिया आहे, स्टार गेजिंग देण्यात आलेलं आहे वरच्या साईडला आणि बऱ्याच ॲम्युनिटीज आहेत. 20पेक्षा जास्त आहेत. आता मी जो ॲम्युनिटीजचा व्हिडिओ आहे तो टाकतो, तुम्ही एकदा बघून घ्या. सो मंडळी तुम्हाला हा प्रोजेक्ट आणि इथल्या ॲम्युनिटीज डिटेलमध्ये लक्षातच आले असतील. आता आपण काय करूया, जो सॅम्पल फ्लॅट आहे इथं 2 BHKचा तोही बघून घेऊया आणि तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला प्राईस सोबत बँकिंगच्या भन्नाट ऑफर सांगणार आहे जिथे तुमच्या लक्षात येईल की फ्लॅट घेणं तुम्हाला किती सोपं होणार आहे. तो चला आता आपण आज जाऊया आणि सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया. सो मंडळी इथं 2 BHKमध्ये 3 साईज देण्यात आलेले आहेत, 620, 685 आणि 689. आता हा जो सॅम्पल फ्लॅट आहे ना तो 689 स्क्वेअर फूटचा आहे. सर्वप्रथम तुम्ही बघू शकता लॅमिनेटेड वुडन डोअर तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. हे जे कडी, कोयंडा, लॉक हे सगळं जे आहे हे युरोपाच्या कंपनीचं आहे. आजकाल हे सगळं युरोपाचंच वापरलं जातं किंवा मग जर डिजिटल डोअर लॉक असतील तर मग याल्या कंपनीचं वापरलं जातं. इकडे तुम्ही बघू शकता याला फिनिशिंगसुद्धा कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. वॉटरप्रूफ डोअर आहेत आणि इथं हे रबरचं कोटिंग आहे ना हे खूप मॅटर करतं. आता माझ्या स्वतःच्या घराला हे रबर कोटिंग नसल्यामुळे याचा दुष्परिणाम काय होता, जर तुम्ही वरच्या फ्लोअरला राहत असाल, आता ही बिल्डिंग जी आहे ती कॅम्पसमध्ये असल्यामुळे ना रेग्युलरपेक्षा उंचावर म्हणजे डोंगरावर ही बिल्डिंग आहे, पूर्ण कॅम्पसच अख्खा डोंगरावर. तर इथं वारा जो आहे ना तो खूप जास्त असतो. अशा वेळेस हे दरवाजा चुकून उघडा राहिला, इथं जर तुम्ही असं मागं लॉक नाही केलं आणि हा उघडा राहिला तर हा जोरात इथं आपटतो आणि त्यामुळे इथं स्क्रॅचेस विसेस जाण्याचे पण चान्सेस असतात. सो हे रबर जे दिसतं ना तुम्हाला तर हे खूप मॅटर करतं. तर हे इथे जे आपला
चौकट आहे, त्याला इतर रबर पण तुम्हाला देण्यात आलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण चौकट आहे. त्याच्यानंतर 2x4च्या टाईल्स आहेत, वेट्रिफाईड टाईल्स इथं तुम्हाला देण्यात आलेले आहेत. हे जे स्विचेस आहेत हे हनीवेल नावाच्या कंपनीचे देण्यात आलेले आहेत. हनीवेल खूप चांगली कंपनी आहे, तुम्ही गुगलला सर्च करून बघा. चांगल्या कंपनीचे तुम्हाला इथं स्विचेस देण्यात आलेले आहेत. ॲपेक्सचा हा पेंट आहे आणि इथलं हे जे पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे हे रेड ब्रिक्समध्ये करण्यात आलेलं आहे. आता आजकाल रेड ब्रिक्स कोणी वापरत नाही, ब्लॉक्समध्ये बिल्डिंग बनतात. त्याचा दुष्परिणाम एक काय असतो की लिकेजेसचे प्रॉब्लेम असतात. रेड ब्रिक्समध्ये ते येत नाही किंवा जे मायवन कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये येत नाही. सो इथं रेड ब्रिक्समध्ये हे पूर्ण काम करण्यात आलेलं आहे. लिव्हिंगला लागून कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे. इथं 3 ट्रॅक विंडो असणार आहे. हे जे विंडो आहेत, हे जे ग्लास आहे ते साऊंड प्रूफ इथे असणार आहे. आता ही कवर्ड बाल्कनी आहे, याची साईज जी आहे ती 4.11x11 असणार आहे. म्हणजे जी रुंदी आहे ती 4.11 आहे आणि लांबी जी आहे ती जवळपास 11 फूट आहे. 4.11 म्हणजे जवळजवळ 5x11 असं समजू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं हे टफन ग्लास तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे, ह्याच्यामुळे जरा लुक चांगला येतो. हे जे रेलिंग आहे ते MS चे इथे असणार आहेत. लिव्हिंग जो आहे त्याची साईज 13.10x11 असणार आहे. म्हणजे ह्याची लांबी 13.10 आहे आणि रुंदी जी आहे ती 11 फूट आहे. की हे जे डायनिंग आहे हे असं सेपरेट देण्यात आलं आहे. मला असा फ्लोअर प्लॅन जो आहे ना तो मला खूप आवडतो, लोकांना पण खूप आवडतो. ही डायनिंगला बिलकुल डिस्टर्ब होत नाही. तर हा डायनिंग एरिया इथं सेपरेट देण्यात आला आहे, व्यवस्थित बसतो इथं या साईजमध्ये. आणि हे इथं L शेप किचन देण्यात आलेलं आहे. तर इथून जेवण वाढणं, इथे बसणं हे पण खूप सोपं जातं. आता हे किचन आणि डायनिंगची जर साईज सांगायची झाली तर 15.7x8 आहे. म्हणजे जी रुंदी जी आहे ती 8 फूट आहे आणि जी लांबी आहे ती 15.7 असणार आहे. हे ग्रॅनाईटचा तुम्हाला इथे किचन ओटा देण्यात आलेले आहेत. ह्या ज्या म्हणजे नळाच्या ज्या फिटिंग्स आहेत ह्या जॅगवर कंपनीच्या आहेत. ही जॅगवर मार्केटमधली नंबर 1 कंपनी आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या कंपन्या येतात, ग्रोव्हे आहे, कोहलर आहे, या सगळ्या येतात. तर सगळे बिल्डर जे ते जॅगवरचं वापरणं इथं प्रेफर करतात. इथं तुम्हाला ROचा पॉईंट पण देण्यात आलेले आहे. स्विचेस जसं मी सांगितलं आहे हनीवेल कंपनीच्या असणार आहे. ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे तुम्हाला. ड्राय बाल्कनी असणार आहे 3.3x8ची. तुम्ही ड्राय बाल्कनी एकदा बघून घ्या. आता ह्या ज्या टाईल्स आहेत त्याला डॅडो टाईल्स म्हणतात. ह्या स्क्रॅच प्रूफ असतात आणि हा जो ओटा आहे ना हा ग्रेनाईटचा असतो. लास्ट टाईम मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं होतं. जे आपलं सूर्य असते कटिंग करताना इथं स्क्रॅच पडतात तर ते इथं पडत नाही. ह्या टाईल्स किंवा ह्या स्क्रॅच प्रूफ टाईल्स असतात. तर त्या क्वालिटीचं तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. किचनला तुम्हाला इथं विंडोसुद्धा देण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. एक्झॉस्ट फॅन पण तुम्ही इथं वर कोपऱ्यामध्ये लावू शकणार आहात. आता इथं तुम्ही आलात ना, असे 2 बेडरूम आहेत. एक चिल्ड्रन बेडरूम आहे, एक मास्टर बेडरूम आहे आणि ह्याबरोबर ह्याच्यामध्ये ना इथं वॉश बेसिन देण्यात आलं आणि किती डिझायनर आहे तुम्ही बघा. अशा पद्धतीचं वॉश बेसिन इथं देण्यात आलेलं आहे. आता हे दोन्ही जे बेडरूम आहेत ना हे मास्टर बेडरूम यांनी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आता जनरली काय होतं की जिथे तुम्ही वॉश बेसिन बघताय ना तिथं टॉयलेटचा दरवाजा यायला पाहिजे होतं, जे 2 BHK मध्ये कॉमन टॉयलेट असतं. पण इथं तसं नाही करण्यात आलेलं. ह्यांनी काय केलं, चिल्ड्रन बेडरूम बनवले आणि चिल्ड्रन बेडरूमला तुम्हाला इथे जे मास्टरमध्ये टॉयलेट बाथरूम असतं ना अटॅच ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता जनरली काय होतं आपल्या घरामध्ये कसे रोज पाहुणे येत नाही, आपले जी लहान मुलं असतात त्यांनासुद्धा ह्या टॉयलेटचा मग व्यवस्थित उपयोग करता येतो. खास करून रात्री त्यांना बाहेर जावं लागत नाही जर लहान मुलं असतील तर इथं तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आले. म्हणजे चिल्ड्रन बेडरूमला पण अटॅच टॉयलेट बाथरूम इथं देण्यात आलेलं तुम्ही बघू शकता. आता हे असं नको असेल एखाद्याला तर जिथे वॉश बेसिन ठेवलं आहे तिथून दरवाजा काढून तुम्ही त्याला कॉमन टॉयलेट बाथरूम पण करू शकता आणि ते बंद करू शकता. पण हा जो फ्लोअर प्लॅन ही जी डिझाईन ती सुद्धा चांगली आहे. इथे एक तुम्हाला एक बाल्कनी देण्यात आलेली, छोटीशी बाल्कनी आहे. आता मुंबईमधले जर तुम्ही घरं बघितले ना तर अशी बाल्कनी तुम्हाला भेटते, स्टँडिंग बाल्कनी म्हणतात. आता मुंबईमध्ये याला ज्युलेट बाल्कनी म्हणतात. तर ह्याची जी साईज आहे ती अशी 5 फूट आहे, म्हणजे जी लांबी 5 फूट आहे आणि अशी उभी राहायला 1.6 आहे. असं तुम्ही इथे उभा राहू शकता. ह्याला पण इथे जो टफन ग्लास आहे तो देण्यात आलेला आहे. इथं वॉर्डरोबसाठी पण तुम्हाला स्पेस देण्यात आलेली आहे चिल्ड्रन बेडरूममध्ये. आता ह्या चिल्ड्रन बेडरूमची जी साईज आहे ती 9.10x9.10 अशी असणार आहे आणि हे जे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे ते वेगळं असणार आहे, ज्याची साईज 3.11x7.1 असणार आहे. आता हे आहे तुमचं मास्टर बेडरूम, ज्याची साईज 12x10 आहे, म्हणजे 120 स्क्वेअर फुटाच्या आसपासचं हे तुमचं मास्टर बेडरूम आहे. याला पण एक अशी ज्युलेट बाल्कनी तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. आता हे अशा 2 ज्युलेट बाल्कनी देण्यात आल्यामुळे टफन ग्लास लावल्यामुळे जेव्हा बिल्डिंगचं एलिव्हेशन आहे ते खूप सुंदर दिसतं आणि जसं मी म्हटलं होतं हे साऊंड प्रूफ
ग्लास आहेत. तर आता बघा आवाज तुम्हाला येत असेल. आता हे बंद केलं की तुम्हाला आवाज येणार नाही बघा. हे साऊंड प्रूफ अशा ग्लास आहेत. त्याच्यानंतर इथं हे प्रॉपर मास्टरचं टॉयलेट बाथरूम समोर देण्यात आले, ते तुम्ही बघू शकता. ज्याची साईज 6.6 × 5.3 असणार आहे. आता मगाशी एक गोष्ट मी तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन करताना सांगितली नाही, ती म्हणजे इथे जे ॲडिशनल फीचर आहे तर त्याच्यामध्ये हे जे दोन्ही बाथरूम आहे, हे बाथरूम आणि ते बाथरूम जे आहे, तर ह्याला गरम पाण्याची सोय आहे. कारण बिल्डिंगच्या वर जे ते सोलर पॅनल लावण्यात येणार आहे, त्यामुळे ह्या दोन्ही बाथरूममध्ये तुम्हाला गरम पाणी भेटेल. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर AC अँड इन्व्हर्टरचं पण तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही घरात इन्व्हर्टर पण लावू शकता. त्याचं जे प्रोव्हिजन असतं, म्हणजे स्विचेस असतात ते काढून द्यावे लागतात, तर ते काढून तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. ACचे पण देण्यात आले आहेत आणि इन्व्हर्टरचे पण तुम्हाला देण्यात आलेले आहेत. STP प्लांट असणार आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लांट पण असणार आहे, OWC पण असणार आहे. तर STP प्लांट आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या ह्या पूर्ण सोसायटीचं जे घाण पाणी असतं, सिवेज वॉटर असतं, ते एका जागी STP प्लांटमध्ये जाऊन परत रिसायकल होऊन जे सोसायटीमध्ये प्लांट असतात, झाडं असतात आणि आपल्या घरात जो फ्लश असतो त्याच्यामध्ये परत रिसायकल करून ते पाणी येतं. त्याच्यानंतर जनसेट बॅकअप फॉर ऑल कॉम्युनिटी कॉमन जे एरियाज असतात, म्हणजे लिफ्ट वगैरे तिथं पण आहे. म्हणजे पॅसेजमध्ये पण लाईट्स असणार आहेत आणि जी लिफ्ट आहे ती पण जनरेटर बॅकअपवर चालणार आहे. कधी जर लाईट गेली तरी लिफ्ट बंद होणार नाही आणि कॉमन एरियाच्या ज्या लाईट आहेत पार्किंगच्या लॉबीच्या त्याही बंद होणार नाही. त्या ह्या तुम्हाला ॲडिशनल फीचर्स मिळणार आहे. आणि लॉबी कार्ड ॲक्सेस जसं मी मगाशी सांगितलं, तर जनरली खूप हायफाय सोसायटीमध्ये म्हणजे कोरेगाव पार्क कल्याणनगरमध्ये मी बघितलं आहे की तिथंच कार्ड ॲक्सेस दिला जातो, पण इथे तुम्हाला कार्ड ॲक्सेस पण मिळणार आहे, ज्यामुळे फक्त ज्यांचे फ्लॅट आहेत तीच लोकं लॉबीमधून फ्लॅटपर्यंत जाऊ शकतील आणि ॲम्युनिटीजमध्ये पण जाऊ शकतील. तर हे ॲडिशनल फीचर पण तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत, जे की मला वाटतं जी मी तर तुम्हाला प्राईस सांगणार आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. सो मंडळी, आता आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट, तर तो समजून घेऊया. इथे 1 BHK मध्ये 2 साईज देण्यात आले आहेत, 481 आणि 483. आता हा मी कार्पेट सांगतोय, ह्या भिंतीच्या आतला एरिया सांगतोय तुम्हाला. जर याचा सेलेबल बघितला तर साधारणतः 600 स्क्वेअर फूट निघेल. सो कार्पेट 481 आणि 483. 481 स्क्वेअर फूटचा जो फ्लॅट आहे त्याची पॅकेज कॉस्ट 47 लाख रुपये जाते. आता ही मी तुम्हाला सर्व खर्चसहित अशी प्राईस सांगतोय. ह्याच्यावर तुम्हाला फक्त पजेशनच्या वेळेस मेंटेनन्स कॉस्ट द्यावी लागेल. 483 स्क्वेअर फूटचा जो आहे त्याची पॅकेज कॉस्ट 48 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. म्हणजे एक फ्लॅट 47 लाखाला जातोय, एक फ्लॅट 48 लाखाला जातोय. त्याच्यानंतर 2 BHK मध्ये 3 साईज आहेत, 620, 685 आणि 689. तर 620 स्क्वेअर फूटचा जो फ्लॅट आहे तो जातोय 63 लाखात सर्व खर्चासहित. आणि 685 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे तो 69 लाखापर्यंत जातोय सर्व खर्चासहित. आता जो कार्पेटमध्ये जो तुम्हाला फरक जाणवतोय ना, तो फरक फक्त ह्या बाल्कनीचा, ही जी लिव्हिंगला लागून जी बाल्कनी आहे ना ह्याच्यामध्येच तो फरक आहे. बाकी आतल्या ज्या साईज आहेत लिव्हिंगच्या, बेडरूमच्या, ह्या सगळ्या सारख्याच आहेत, फक्त बाल्कनी कमी जास्त झालेली आहे. सो तुमचं बजेट कमी असेल तर ही बाल्कनी थोडी कॉम्प्रोमाइज करून थोडी छोटी घेऊन तुम्ही पॅकेज कॉस्ट जी ती छोटी पण करू शकता. आता जे मी व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगतोय तो विषय म्हणजे बँकिंगची ऑफर. तर आता तुम्ही जर इथं 1 BHK घ्या किंवा 2 BHK घ्या, फक्त 6 लाख रुपये तुमच्याकडे असले पाहिजे. आता हे 6 लाखामध्ये स्टॅम्प ड्युटी पण आली, म्हणजे बुकिंग अमाऊंट, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन हे सगळं 6 लाख रुपये तुम्ही घेऊन या. इथं 1 BHK किंवा 2 BHK बुक करा आणि त्याच्यानंतर पजेशन होईपर्यंत. आता इथलं जे पजेशन आहे ते आहे ॲज पर रेरा डिसेंबर 2028, पण बिल्डरचं जी कमिटमेंट आहे ती जूनपर्यंतच 2028पर्यंत, म्हणजे पुढचे 2.5-3 वर्ष तुम्हाला फक्त 5,000 रुपये EMI लागणार आहे. कारण जनरली काय होतं, तुम्ही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये घेतलं तर जसं बांधकाम वर चढत तसं तुम्हाला ड्यू येत जातात आणि त्याचा EMI पण तुम्हाला लागतो, म्हणजे EMI वाढत जातो. पण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही फक्त 6 लाख रुपये जर सुरुवातीला भरले, म्हणजे 63 लाखाचा फ्लॅट असू, 47 लाखाचा असू, 48 लाखाचा असू किंवा 69 लाखाचा, त्याच्यातली 6 लाख तुम्ही आत्ता भरा. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन ते सगळं त्याच्यातच होईल, तुमचं ॲग्रीमेंट होऊन जाईल प्रॉपर. आणि त्याच्यानंतर दरमहा तुम्हाला 5,000 रुपये भरायचे आहेत पुढच्या 2.5 ते 3 वर्ष. आणि उर्वरित जी अमाऊंट आहे, म्हणजे जो EMI आहे तुमचा, तो डायरेक्ट पजेशनच्या नंतर सुरू होईल. तर तुम्ही जर आता कुठं रेंटनी जर राहत असाल तरी ही डील तुमच्यासाठी खूप योग्य आहे. तुम्ही जिथे राहताय तिथलं रेंटही भरू शकता. 6 लाख रुपये इथे भरून तुम्ही बुकिंग करा, ॲग्रीमेंट करून घ्या. त्या जिथे कुठं रेंट भरताय त्याच्यामध्ये 5,000 रुपये अजून प्लस होतील, जे तुमच्या नवीन घरासाठी होतील. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या घरात शिफ्ट व्हाल, जेव्हा तुम्हाला पजेशन मिळेल, त्यावेळेस तिथलं रेंट बंद होईल, हे 5,000 रुपये त्या रेंटमध्ये ॲड होतील आणि असे मिळून तुमचा EMI जाईल
आणि अजून EMI सोपा करायचा असेल तर जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता 1 लाख 2 लाख रुपये रिअल इस्टेट गोल्डमध्ये आणि त्याच्यातून येणारा जो ROI आहे तिथून सुद्धा तुम्ही रेंट जे आहे तुमचं क्लिअर करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो फ्लॅट आहे तो घेऊ शकता आणि लवकरात लवकर डेट फ्री होऊ शकता. तर मी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रोजेक्ट पूर्ण डिटेलमध्ये लक्षात आला असेल. मी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. बाकी प्रत्येक गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी 7 ते 8 ह्या वेळेमध्ये आम्ही नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आणि तुम्ही पुण्याच्या कुठल्याही भागात फ्लॅट बघत असाल, जागा बघत असाल, शॉप बघत असाल किंवा ऑफिस बघत असाल, एकदा नक्की आम्हाला संपर्क करा. 18 वर्षाची आमची या इंडस्ट्रीतली प्रॅक्टिस आहे. तुम्हाला प्रॉपर्टी घेताना फसवणूक होणार नाही त्याच्यासाठी ॲज अ कन्सल्टंट आम्ही तुम्हाला सर्व मदत करू आणि हे करताना कुठले चार्जसुद्धा आम्ही घेत नाही. सो आम्हाला नक्की संपर्क करा जेणेकरून तुम्हाला योग्य लोकेशनला योग्य किमतीत योग्य प्रॉपर्टी घेण्यासाठी निश्चित मदत होईल. सो लवकर भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.